नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये। संजय गांधी निराधार योजनेमधील जे लाभार्थी आहेत, ज्यामध्ये की विधवा पेन्शन योजनेमधील लाभार्थी, त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजनेमधील लाभार्थी, वृद्धपकाळ पेन्शन योजनेमधील लाभार्थी, त्याचबरोबर श्रावणबाळ या पेन्शन योजनेमधील लाभार्थी यांच्यासाठीची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। मोठी खुशखबरी या ठिकाणी त्यांच्यासाठी आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की काही दिवसांअगोदर अन्नत्याग आंदोलन झालेलं होतं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून बच्चूभाऊ कडू यांनी सरकारला 6,000 रुपये अनुदान वाढ करण्याची मागणी केली होती। आता बघा, 6,000 रुपये अनुदान वाढ ही दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी त्यांनी केलेली होती। आणि त्याचबरोबर सरकार ज्यावेळेस त्यांच्याकडे आलं, म्हणजेच की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या भेटीसाठी आले आणि आपलं जे त्यांच्या जे मागण्या आहेत ते मान्य केला आणि अन्नत्याग आंदोलन जे आहे तात्पुरते मागे घेण्यास सांगितले गेले। परंतु बच्चूभाऊ कडू यांनी त्यांना स्पष्ट त्यावेळी सांगितलेलं आहे की आम्हाला 6,000 रुपये जर अनुदान वाढ सरकारकडून नाही झाली तरी इतर राज्यांमध्ये जे 3 ते 4,000 रुपये मानधन वाढ अनुदान सर्व लाभार्थ्यांना मिळत असते, निराधार लाभार्थ्यांना, त्या प्रकारचे आम्हाला 4,000 रुपये कमीत कमी सरकारनं देण्यात यावे। त्याचवेळी आमचं जे हे आंदोलन आहे हे थांबणार आहे, अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन करू, याबद्दलचा इशारासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला होता। परंतु आता शासनाकडून एक पत्र निर्गमित झालेलं आहे आणि शासन ज्या पत्र आहे त्या पत्रामध्ये 6,000 रुपयांची नोंद त्या ठिकाणी केलेली आहे। तर ही एक हर्षित करणारी बाब आहे, अतिशय आनंदाची बाब आहे की सरकारला जे सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला 6,000 रुपयांची अनुदान वाढ पाहिजे, आमचे जे निराधार लाभार्थी आहेत त्यांना 6,000 रुपयाची अनुदान वाढ पाहिजे। मग त्यामध्ये तुम्ही आता किती करणार हे सरकारवर सांगण्यात आलेलं आहे। परंतु शासन जे पत्र आहे त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे। परंतु आपण बघूया, सर्व शासन जे पत्र आलेलं आहे ते पत्र आपल्याकडे आहे आणि त्या पत्रामध्ये नेमकं काय काय लिहिलेलं आहे हे आपण बघून घेणार आहोत। आता 2 जुलैला बच्चूभाऊ कडू यांना जे चंद्रशेखर बावनकुळे आहेत यांच्या दालनामध्ये मीटिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे। विधान भवनात ही मीटिंग होणार आहे। तुम्हाला माहीत असेल की आजपासून जे पावसाळी अधिवेशन आहे हे याला सुरुवात झालेली आहे आणि आजचा हा जो दिवस आहे पहिला दिवस असल्याने त्या ठिकाणी चाय पाण्याचा जो कार्यक्रम आहे तो झाल्यानंतर आता पुढील जे पावसाळी अधिवेशन आहे यामध्ये सुरुवात होणार आहे। आता 2 तारखेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही बच्चूभाऊ कडू यांना आमंत्रित केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांना दुपारी 4 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। आमचे विविध मंत्री, अलग अलग विभागांचे, निराधार विभागांचे, त्याचबरोबर तत्सम विभागाचे जे मंत्री आहेत ते सुद्धा या वार्तासाठी किंवा मग या बैठकीसाठी हजर राहणार आहेत आणि संपूर्ण सर्वांचे एकमत घेऊन या ठिकाणी निर्णय घेण्यात येणार आहे। आणि हा निर्णय झाल्यावर मग तो निर्णय आपल्या अधिवेशनामध्ये ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे। आता बघा, निराधार पेन्शन योजनेसाठी, दिव्यांग अनुदान वाढीसाठी, त्याचबरोबर विधवा महिलांना वाढ जे अनुदान वाढ आहे ते करण्यासाठी, त्याचबरोबर कर्जमाफी यांच्यासाठी जी कमिटी नेमण्यात आलेली आहे तर त्या कमिटीचे सदस्य हे बच्चूभाऊ कडू सुद्धा राहणार आहेत आणि त्यांच्या देखतच हा जो निर्णय हा घेण्यात येणार आहे। सर्व मंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात येणार आहे। तर आता आपण बघूया की त्या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे। बघा, 26 जून 2025चं हे लेटर आहे, पत्र आहे, शासनाकडून आलेलं पत्र आहे। बघा, मंत्री महसूल यांचे कार्यालय, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्यातर्फे हे जे लेटर आहे किंवा जे पत्र आहे हे पाठवण्यात आलेलं आहे। तर बघा, महसूल मंत्र्यांकडून म्हणजेच की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयातून हे पत्र काढण्यात आलेलं आहे। आता यामध्ये आपण बघणार आहोत की नेमकं काय लिहिलेलं आहे। महोदय, माननीय मंत्री दिव्यांग कल्याण दुग्ध विकास यांचे अध्यक्षतेखाली व माननीय मंत्री महसूल यांचे उपस्थितीत बुधवार दिनांक 2 जुलै 2025 रोजी दालन क्रमांक 121 पहिला मजला विधान भवन मुंबई येथे सायंकाळी 7 वाजता श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांची माजी आमदार व माजी राज्यमंत्री अचलपूर विधानसभा मतदारसंघ यांच्या दिनांक 8 जून 2025 रोजीच्या आमरण उपोषण दरम्यान शासनातर्फे दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने दिव्यांग कल्याण दुग्ध विकास विभागाशी संबंधित खालील मागण्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे। सदरची बाब माननीय मंत्री दिव्यांग कल्याण दुग्ध विकास यांचे निदर्शनास आणून बैठकीस उपस्थित राहण्याबाबत कृपया अवगत करावे, तसेच विषयाशी
संबंधित अधिकारी यांनाही या बैठकीत निमंत्रित करण्यात यावे अशी माननीय मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार आपणास विनंती करण्यात येत आहे। तर पुढे बघा काय लिहिलेलं आहे, हायलाईट केलेलं आहे बघा, दिव्यांग व विधवा महिलांना ₹6,000 मानधन देण्यात यावे। बघा, दिव्यांग आणि विधवा महिलांना ₹6,000 मानधन देण्यात यावे यावर एक पिवळी पट्टी करून हायलाईट केलेला आहे, कारण की हा मेन आपल्या निराधार बांधवांसाठी मेन मुद्दा हा आहे की अनुदान वाढ किती होणार। तर ₹6,000 यामध्ये उल्लेख केलेला आहे। आणि खालीसुद्धा आणखीन काही मुद्दे आहेत। मेंढपाळ यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे, त्याचबरोबर दुधातील भेसळ रोखण्यासाठी यावी, तसेच गायींच्या दुधासाठी बेस रेट ₹50 प्रति लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट ₹60 प्रति लिटर मिळावा। तर अशा प्रकारचे सुद्धा मुद्दे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। परंतु आपला जो मुद्दा आहे निराधार बांधवांचा हा मेन आहे की दिव्यांग व विधवा महिलांना ₹6,000 मानधन वाढ देण्यात यावी। आता बघा, हे जे लेटर आलेलं आहे हे महसूल मंत्री यांच्या कार्यालयातून आलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे तत्सम जे मंत्री आहेत या विभागाचे, जसं की विशेष सहाय्य विभागाचे आणि इतरही विभागाचे जे की आपल्या निराधार बांधवांशी संबंधित आहेत त्या मंत्र्यांनाही सुचवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर बच्चूभाऊ कडू यांनासुद्धा बोलवण्यात आलेलं असल्याचं त्यांनी त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे 2 तारखेला ही जी मीटिंग आहे संध्याकाळी 7 वाजता होणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये सर्व चर्चा करून आपल्या या अटीवर किंवा मग आपली जी मागणी आहे सर्व निराधार बांधवांना ₹6,000 पेन्शन मिळायला पाहिजे त्याबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे। आणि त्यानंतर तो ठराव पास झाल्यानंतर हे जो निर्णय आहे अधिवेशनमधील जो बजेट असणार आहे त्या बजेटमध्ये पेश केला जाणार आहे आणि त्यामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे की दिव्यांग आणि विधवा महिलांना नेमकं किती अनुदान वाढ करण्यात येणार आहे। कारण की चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अनुदान वाढ जी आहे ही बजेटमध्ये किती बसणार याप्रमाणे आम्ही देणार आहोत। बघा, आपली मागणी ₹6,000 आहे, परंतु सरकार आता बजेटमध्ये किती ठेवते हे आता पाहण्याजोगं राहणार आहे। या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे बावनकुळे सर यांचं काय म्हणणं होतं ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे। त्यांचं जे लाईव्ह व्हिडिओ होतं ते सुद्धा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर अशातच आता हे पत्र शासनाकडून आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता 2 तारखेला बच्चूभाऊ कडूसोबत आमच्या संबंधित विभागाचे मंत्रीसुद्धा येणार आहेत आणि ते चर्चा करून मग यावर काहीतरी निर्णय घेणार आहेत आणि त्यानंतर हा जो निर्णय हा बजेटमध्ये पारित केला जाणार आहे। तर अशा प्रकारे हे प्रोसेस होणार आहे आणि या प्रोसेसला कमी जास्त 4 ते 5 महिनेसुद्धा लागू शकतात, कारण की एकदम हातोहात हे अनुदान वाढ होत नसते। त्यावर बजेटमध्ये पेश करावं लागणार आहे पावसाळी अधिवेशनामध्ये, त्यानंतर मंजूर करून नंतर दुसरं जे पावसाळी अधिवेशन येणार आहे याच महिन्यात येणार आहे, या महिन्याच्या एंडिंगला म्हणजे जुलै महिन्याच्या एंडिंगला, त्यामध्ये पुन्हा ते ठेवण्यात येणार आहे आणि त्यामध्ये शासन निर्णय काढण्यात येणार आहे आणि तो शासन निर्णय काढल्यानंतर मग तुम्हाला ते अनुदान मिळणार आहे। आता याला थोडाफार वेळ लागू शकतो, कारण की ही पूर्ण प्रोसेस असते, सर्व काही एकदम होत नसते। सर्वांना विचारात घेऊन ह्या प्रोसेसप्रमाणे आपल्याला हे करावं लागत असते अनुदान वाढीनंतर, कारण की सर्वांचा विचार त्या ठिकाणी केला जात असतो आणि त्यानंतरच हा जो निर्णय आहे हा शासन निर्णयामध्ये बदलत असतो आणि शासन निर्णय एकदा आला की मग तुम्हाला पुढच्या महिन्यापासून जे नवीन अनुदान वाढ असते ते मिळणार आहे। परंतु याला कमी जास्त 4 ते 5 महिन्यांचा कालावधी हा लागू शकतो अंदाजे। तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय तुम्हाला मिळणार आहे। परंतु एक गोष्ट महत्त्वाची आणि खुशखबरी अशी आहे की तुम्हाला मानधनवाढ ही होणारच आहे। आता ₹6,000 आपली मागणी आहे, परंतु सरकार आता त्यावर किती मानधनवाढ देणार हे आता 4-5 दिवसातच स्पष्ट होणार आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।